अरे बाला, अरे बाला, तुला माहिती आहे काय धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? काय झालं काय तुझं? ऐकतोयस ना? अरे बाला, काय झालं काय? ऐकतोयस का? धर्मनिरपेक्ष म्हणजे माहिती आहे का तुला? धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष म्हणण्यासाठी काय पर्याय आहे का तुझ्याकडे? तू कुठल्या धर्माला मानतोस? तू कुठल्या धर्माचा आहेस? अरे बाला, मी हिंदू धर्माचा. अच्छा, तू हिंदू धर्माचा आहेस. अरे धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. मग धर्म एकच आहे, मग धर्मनिरपेक्ष हा विषय आला कुठून? धर्मनिरपेक्ष हा विषय आला कुठून? एकच धर्म आहे ना, बाकीचे तथाकथित धर्म आहेत. मग तो जो धर्म सांगतोय हिंदू धर्म हा सुद्धा तथाकथित आहे. मुसलमान धर्म हा सुद्धा तथाकथित आहे. ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, हे जे काय जगभर जे धर्म त्याचा उल्लेख केला जातो ते धर्म सर्व तथाकथित आहे. का? तर राजकीयदृष्ट्या त्यांचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे. राजकीयदृष्ट्या आपलं राज्य विस्तार करण्यासाठी हे जे धर्म प्रचलित आणि जे प्रसारित झालेत त्याचा मागचा उद्देश म्हणजे राजकीय उद्देश. लक्षात आलं का? मग तो हिंदू धर्मीय आहेस का? हां आहेस. राजकीयदृष्ट्या तो हिंदू धर्मीय आहेस, पण वास्तवात एकच धर्म, तो म्हणजे सनातन धर्म. सनातन धर्म म्हणजे काय? सृष्टीचा नियम पाळणं, या ब्रह्मांडाचा नियम पाळणं. आता या ब्रह्मांडाचा नियम आणि सृष्टीचा नियम काय? तर विज्ञान आणि शास्त्र. या विज्ञानानुसार आणि शास्त्रानुसार जगणं. म्हणून प्रत्येक जीव हा सनातनी आहे. प्रत्येक जीव हा सनातनी आहे. तो ह्या सृष्टीचं, या ब्रह्मांडाचे नियम पाळतो. त्याला जन्माला घातल्यानंतर जे त्याला दिशा निर्देश केलेला आहे, ज्याला त्याला सांगितलेलं आहे, त्याला दाखवलं आहे, त्याला उमजलं आहे, कळलेलं आहे, त्यानुसारच तो वागतो. उदाहरण सांगतो तुला. डुक्कर बघ, डुकराला तू घरी घेऊन ये, नाहू माकू घाल, अगदी त्याला पंचपक्वानं खायला घाल, सुगंधित द्रव्य त्याच्या अंगाला लाव, सुगंधित काय म्हणतात त्याला आपण, उटणं लावून त्याला आंघोळ घाल, आणि काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर त्याला सोड बाहेर. तो कुठे जाणार? उकिरड्यावरच जाणार, चिखलातच जाणार. कारण तो त्याचा धर्म आहे, तो त्याचा सनातनी धर्म आहे. कारण त्याला सृष्टीने तसं बनवलं आहे. तो सृष्टीचं नियम पाळतोय, तो सृष्टीचा नियम पाळतोय, सृष्टीच्या नियमाप्रमाणे वागतोय, त्या ब्रह्मांडाच्या नियमाप्रमाणे वागतोय. कारण त्याचं ते कार्यच आहे. त्या चिखलात राहणं किंवा त्या उकिरड्यावर राहणं आणि त्या उकिरड्यावरचं खाणं हा त्याचा नियम आहे. हे त्याला सृष्टीने दिलेलं काम आहे. हाच तो सनातन आहे. म्हणजे सृष्टीने नियम नेमून दिलेले आपलं कर्म करणं. कळलं का? मला कळलं का? होय, कळलं. सनातन धर्म म्हणजे काय? तर आता मनुष्य प्राण्याला काय धर्म आहे? तर या सृष्टीचं संवर्धन करणं, प्रत्येक जीवाचं संरक्षण करणं, प्रत्येक जीवाचं संवर्धन आणि संरक्षण करणं, या सृष्टीचं संवर्धन करणं, हा मनुष्य धर्माचा काय आहे? नियम आहे. त्याला कार्य दिलेलं आहे. तशी तू कृती करतोय का? तसं कार्य करतोय का? तर तुम्हाला दिसून येईल नाही. दशावतार आहेत, या दशावतारामध्ये ते सतयुगामध्ये ते दाखवून दिलेलं आहे. सतयुगामध्ये जे अवतार दाखवले आहेत त्या अवतारांमध्ये ही गोष्ट दाखवून दिलेलं आहे. मनुष्य प्राण्याने कसं वागायचं, कसं जगायचं. कारण या दशावतारामध्ये सृष्टीचं काय आहे? निर्मितीचा सिद्धांत आहे. कळलं का बाळा? हे समजून घ्यायचं असेल तर माझा सनातनी वास्तव या चॅनलवर जा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल सनातन काय आहे आणि सनातनी वास्तव काय आहे. त्या माझ्या ह्या चॅनलचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. सर्व बालांना मी सांगतो आहे. मला कळलं का? होय, कळलं. हिंदू धर्म हा जो तू म्हणतोयस हा राजकीयदृष्ट्या आहे. तू राजकीयदृष्ट्या हिंदू आहेस आणि राजकीयदृष्ट्या ह्या भारताला जर आपल्याला संरक्षित ठेवायचं आहे,
सुरक्षित ठेवायचं आहे, या भारतातील जनतेला सुरक्षित ठेवायचं आहे, तर हा राजकीय धर्म महत्त्वाचा आहे. कुठला? हिंदू धर्म. हिंद गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणारा तो हिंदू धर्म. हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. कळलं का बाला? तुझा धर्म हिंदू धर्म. मग मी भंडारी आहे, मी मराठा आहे, मी ओबीसी आहे, मी चांबार आहे, मी लोहार आहे, मी राजपूत आहे, मी मारवाडी आहे, मी यादव आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे म्हणत म्हणत आपण आपल्यामध्ये किती दुही निर्माण केली, केवढी खाई निर्माण केली, किती दरी निर्माण केली, हे आपल्याला कधीच कळलं नाही. आणि ह्याच आपल्या खाईमुळे, ह्या दरीमुळेच आपल्या देशावरती अनेक आक्रांतांनी आक्रमण करून आपल्याला गुलाम केलं आणि ह्या देशाला लुटून नेलं. इतिहास माहिती आहे का बाला तुला? होय होय, हा इतिहास सांगितला. माहिती आहे. मग त्या हिंदू धर्माशी काय राहा, प्रामाणिक राहा, त्या सनातन धर्माशी प्रामाणिक राहा, तरच हा देश वाचू शकतो, ह्या देशाचा उद्धार होऊ शकतो, ह्या देशाची प्रगती होऊ शकते. अन्यथा जे काश्मीरमध्ये घडलं, जे केरळामध्ये घडते, तेच उद्या होणार लव जेहाद, लँड जेहाद आणि कसले कसले जेहाद. जागा हो. तो धर्म कुठला? तर हिंदू धर्म, सनातन धर्म, राजकीयदृष्ट्या हिंदू धर्म. कळलं का बाला? कुठल्या धर्माचा आहेस? कळला, सनातन धर्माचा. मग धर्मनिरपेक्ष हा शब्द योग्य आहे का? कारण धर्म एकच आहे. मग तिथे निरपेक्ष म्हणण्याचा विषयच येत नाही, प्रश्नच उरत नाही. कारण धर्म हा एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. बाळा कळला का? प्रत्येक जीवजंतूचा, प्रत्येक प्राणीमात्राचा, मग तो बॅक्टेरिया असो किंवा मनुष्य प्राणी असो, हे वनस्पतीचं झाडं झुडपं असोत, ही पूर्ण सृष्टी असो, प्रत्येकाचा एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म. ह्या ब्रह्मांडाचा एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म. मग तू कुठल्या धर्माचा? सनातन धर्माचा. काय? मी सुद्धा सनातन हा, धर्माचा. मला कळलं का?